प्रेक्षको, पुढची आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर आता रिलायन्स समूह टिकटॉकचं भारतीय शेअर्स विकत घेण्याची शक्यता आहे. तिकडे अमेरिकेत सुद्धा मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचे शेअर्स घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात टिकटॉकवर बंदी घातलेल्या दोन महत्त्वाच्या देशात टिकटॉकचं पुनरागमन होणार का याकडे लक्ष लागलंय. टिकटॉकचं होणार पुनरागमन. रिलायन्स मायक्रोसॉफ्ट घेणार टिकटॉकचे शेअर्स. बाजारपेठ पुन्हा काबीज करण्यासाठी टिकटॉकचे प्रयत्न. बंदी घातल्यानंतर टिकटॉक पुन्हा भारतीय बाजारपेठेत घुसू पाहत आहे. टिकटॉकची पॅरेट कंपनी असलेल्या बाईट डान्सनं भारतातील शेअर्स विकण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजशी संपर्क केल्याची माहिती मिळते. रिलायन्सही या माहितीला दुजोरा देत प्राथमिक स्तरावरती चर्चा सुरू असल्याचं सांगत आहे. टिकटॉकचे सीईओ केविन मेयर यांनी यासाठी नुकतीच रिलायन्सच्या बड्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. चीन सीमेवरती तणाव वाढल्यानंतर केंद्र सरकारनं 100हून अधिक चायनीज ॲप्सवर बंदी घातली होती. त्यात टिकटॉकचाही समावेश होता. भारतात टिकटॉक अल्पावधीतच लोकप्रिय. भारतात टिकटॉकचे 20 कोटी युजर्स, 60 कोटी डाउनलोड्स. 2019 मध्ये 43.7 कोटींची उलाढाल, 3.4 कोटींचा नफा. 2018 मध्ये अमेरिकेत सर्वाधिक डाउनलोड झालेलं ॲप. जगभरात टिकटॉकचे 200 कोटी डाउनलोड्स, 80 कोटी युजर्स. कोरोनाच्या कहरामध्ये अमेरिकेचं प्रचंड नुकसान झालं. याला चीन जबाबदार आहे म्हणत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चायनीज ॲप्सवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवलाय. अमेरिकेतून गाशा गुंडाळण्यासाठी ट्रम्प यांनी टिकटॉकला 15 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र त्याआधीच अमेरिकेतले शेअर्स विकण्याचा टिकटॉकचा विचार आहे. अन्यथा अमेरिकेतून टिकटॉक कायमचं हद्दपार होऊ शकतं. त्यासाठी टिकटॉकनं मायक्रोसॉफ्ट सोबत बोलणीही सुरू केली आहे. ट्विटरनंही टिकटॉक घेण्यात रस दाखवला असल्याचंही समजतंय. भारतामध्ये टिकटॉक प्रचंड लोकप्रिय आहे. अमेरिकेतलं टिकटॉकचं बाजार मूल्य $30 बिलियन एवढं आहे. मात्र एका पाठोपाठ या दोन्ही देशांनी बंदी घातल्यानं टिकटॉकला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. आता या दोन्ही देशात पुनरागमन करण्यासाठी टिकटॉक उत्सुक आहे. त्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं सर्व बाबतीत डील परिपूर्ण झाली तर येत्या काळात टिकटॉक पुन्हा या दोन्ही देशांमध्ये धुमाकूळ घालताना दिसू शकतो. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि याच विषयावरती अधिक चर्चा करूयात आपण. सायबर तज्ञ विनायक पाचलग सध्या आपल्या संपर्कात आहेत. विनायक पाचलग, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. नमस्कार. नमस्कार विनायक, आम्हाला सांगाल सुरुवातीला, भारत असेल किंवा अमेरिका असेल, हे दोन मोठे असे देश आहेत की जिथे टिकटॉकला चांगल्या प्रमाणात नफा कमवता आला, किंवा आपण असं म्हणू या दोन्ही देशामध्ये टिकटॉक वापरणारे खूप लोक आहेत, त्याचे युजर्स जास्त आहेत. आता अमेरिकेत तर 45 दिवसात त्यांना त्यांचं सगळं गाशा गुंडाला सांगितलं आहे, अन्यथा कायमची बंदी येईल. भारतात रिलायन्सकडे आता टिकटॉकनी बोलणी सुरू केली आहेत, कारण भारताने बंदी घातली आहे. यामध्ये नेमकं काय होणार आहे? म्हणजे टिकटॉक इथून जाईल कायमचं, की त्यांना इथे त्यांचा जो व्यवसाय आहे तो भारतीय कंपन्यांच्या मार्फत करायचा आहे आणि आपला नफा कायम ठेवायचा आहे? याच्यातनं आपण आत्मनिर्भर होऊ शकतो का? पहिल्यांदा आपण यासाठी बंदी का घालतोय कोणताही देश हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी गेले कित्येक वर्ष ऐकलं असेल की डेटा इज न्यू ऑइल. त्याच्याकडे डेटा असतो, तो जगावरती राज्य करतो. आता ज्यावेळी डिग्लोबलायझेशन चालू आहे, म्हणजे ज्यावेळी विविध देशातले संबंध सौहार्दपूर्ण नाही आहेत, त्यामुळे जो विरोधी देश आहे अशा देशाकडं आपल्या देशातल्या लोकांची माहिती असणं, सेन्सिटिव्ह माहिती असणं कितपत योग्य आहे, या मुद्द्यावरून पहिल्यांदा ऍप्सवरती बंदी घालायला सुरुवात झाली. ती अमेरिकेतली बंदी असेल किंवा ती भारतातली बंदी असेल. सो चीनमधले असे वेगवेगळे कायदे आहेत की जे चीनी कंपन्यांना, की ज्या चीनी भूमीवरती स्वतःचे रजिस्ट्रेशन आहेत, त्यांना डेटा मागू शकतात देशाच्या सुरक्षिततेसाठी. याचा अर्थ उद्या भविष्यात ताणतणाव वाढला तर अमेरिकेतल्या युजर्सचा किंवा भारतातल्या युजर्सचा डेटा चीन सरकार ऍक्सेस करू शकतं, आणि हा दोन्ही देशांच्या किंवा कोणत्याही देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी धोका आहे. त्यामुळे या ऍपवरती पहिल्यांदा आपण बंदी घातली.
आता प्रॉब्लेम असा आहे की मग याचं उत्तर काय? तर याचं उत्तर इतकं सोपं आहे की त्या त्या सर्व्हर्सवरती हा डेटा असला पाहिजे आणि त्या देशात रजिस्टर झालेल्या कंपन्यांनी हे ऍप समजा चालवलं तर त्या ऍपला काही प्रॉब्लेम असायची कारण नाही. याचं कारण तो त्या देशाच्या कायद्याच्या अखत्यारीत आहे. त्यासाठीच हा टिकटॉक कडून म्हणजे त्यांची जी पेरेंट कंपनी आहे बाईट डान्स नावाची, त्यांच्याकडून आलेला प्रस्ताव आहे की भारतातला ऍपचा भाग भारतीय कंपनीला विकणे, अमेरिकेतला ऍपचा भाग अमेरिकेतल्या कंपनीला विकणे, जेणेकरून त्या देशामध्ये त्या कंपन्या रजिस्टर होतील आणि टिकटॉक अस्तित्वात राहील आणि एकदाच ते पैसे घेऊन बाहेर पडतील. एक लक्षात घ्या की टिकटॉकचे चायना नंतर अमेरिका आणि भारत हे दोन सर्वात मोठे कस्टमर आहेत. अमेरिकेत सगळ्यात जास्त इंटरनेट पेनिट्रेशन आहे, त्यामुळे बहुतांश लोकसंख्या तुम्ही रिपोर्टमध्ये सांगितलं की टिकटॉक हे अमेरिकेतलं सर्वात जास्त डाउनलोड केलेलं ऍप होतं 2018 सालातलं आणि भारतात सुद्धा जवळपास टिकटॉक प्रचंड वेगानं वाढलं आणि फेमस झालं. सो या दोन ठिकाणचे ऍपचे डाउनलोड समजा अचानक एका रात्रीतनं बंद झाले, जे भारतातले झालेत आणि अमेरिकेतले 15 सप्टेंबरला होतात, तर त्या ऍपचं काही अस्तित्वच राहणार नाही. अशा ऍप्समध्ये निव्वळ नफा मिळवण्यापेक्षा व्हॅल्युएशनचा गेम महत्वाचा असतो. जितकं जास्त कंपनीचं व्हॅल्युएशन तितकी दुसरी कुठली तरी कंपनी ते अक्वायर करते किंवा काही दिवसांनी ते शेअर मार्केटमध्ये येतात, म्हणजे IPO काढतात आणि मग त्या कंपनीच्या प्रवर्तकांना फायदा मिळतो. यासाठी या ऍपचे डाउनलोड्स आणि या ऍपचे ऍक्टिव्ह युजर्स, ज्याला MAU म्हणतात, मंथली ऍक्टिव्ह युजर्स, हे दोन पॅरामीटर खूप महत्वाचे असतात. आता अचानक जर का तुमच्या एकूण युजर्स मधले 70% युजर्स गायबच झाले तर त्या ऍपची किंमत, त्या ऍपचं व्हॅल्युएशन, त्या कंपनीचं व्हॅल्युएशन जवळपास 70% कोसळल्यासारखं आहे. मग अशी कंपनी, असं ऍप बाळगणं हे कोणत्याही कंपनीसाठी नफादायक नाहीये, तोटाच देणार आहे. पुन्हा बाईटडान्स ही चीनमधली मोठी कंपनी आहे. जशी अमेरिकेत फेसबुक आहे, गुगल आहे, ऍपल आहे, भारतामध्ये रिलायन्स आहे, तितकी ती मोठी युनिकॉर्न पेक्षा त्याच्याहून कितीतरी मोठी कंपनी चीनमधली. त्यामुळे त्या कंपनीच्या ताळेबंदात टिकटॉकचा काहीतरी सोक्षमोक्ष लावावा असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि पॅरलली टिकटॉक ही या दोन्ही देशांमध्ये, अमेरिकेत असेल किंवा भारतात असेल, प्रचंड पॉप्युलर ऍप आहे. त्यामुळे तिथल्या टेक्नॉलॉजी जायंट्सना, जसं की अमेरिकेतल्या मायक्रोसॉफ्टला, भारतातल्या रिलायन्सला हे ऍप आपल्या मालकीचं असावं असं वाटणं स्वाभाविक आहे. मग आता समजा कमी किमतीत हे ऍप मिळत असेल, कारण पूर्वी त्याची किंमत खूप जास्त होती, व्हॅल्युएशन खूप जास्त होती, त्यावेळी ते घेणं कदाचित परवडणारं नव्हतं. पण आता ज्याला आपण डिस्ट्रेस सेल म्हणतो की पटकन विकून टाकायचा आहे, असा डिस्ट्रेस सेल केला तर तो घ्यायला या कंपन्या का तयार होणार नाही? त्यामुळं देश, सरकार, बाईटडान्स, अमेरिकन सरकार, मायक्रोसॉफ्ट किंवा रिलायन्स या सगळ्यांसाठी विन विन सिच्युएशन या टिकटॉकच्या व्यवहारातून होऊ शकते आणि त्याच्यामुळेच हे व्यवहार अत्यंत स्पीडनं पुढे जात आहेत असं दिसतंय. खरं म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की भारतात रिलायन्स, अमेरिकेत मायक्रोसॉफ्ट हे सगळे मोठे प्लेयर आता टिकटॉक शोधतंय की जेणेकरून आपली जी कंपनी आहे किंवा जी आपली पत आहे या सगळ्या बाजारातली ती टिकून राहावी. याच्यातनं रिलायन्सला फायदा होईल, मायक्रोसॉफ्टला सुद्धा होईल. पण या पुढच्या काळामध्ये टिकटॉकला जे उत्पन्न मिळायचं आहे किंवा जी पत टिकवायची आहे यात म्हणजे आपण असं म्हणू की शेवट त्यांचा गोड होईल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कदाचित गोड होईल, सांगता येत नाही. याचं कारण एकदा तुम्ही एखादं ऍप अनइन्स्टॉल केलेलं असलं की परत ते इन्स्टॉल करू का नाही याच्याबद्दल शंका आहे. या मधल्या कालावधीत विशेषतः भारतामध्ये चिंगारी असेल, गाना असेल, इंस्टाग्रामचं रील्स असेल, प्रत्येकानं टिकटॉकला कॉम्पिट करणारे अगदी सेम फीचर असणारे ऍप काढलेले आहेत. त्यामुळं जवळपास 2 ते 3 महिने टिकटॉक न वापरल्यानंतर, त्याची सवय निघून गेल्यानंतर परत कंझ्युमर टिकटॉककडे वळेल का, विशेषतः भारतीय कंझ्युमर, हा खरा प्रश्न आहे. जर का तो कंझ्युमर तिकडे वळला नाही तर टिकटॉकला काही फायदा होणार नाही. यासाठीच ते भारतात रिलायन्सच्या बरोबर जायचा प्रयत्न करतात. एक लक्षात घ्या की हू ओन्स द पाईप ओन्स द वर्ल्ड असं आम्ही डेटाच्या भाषेत म्हणतो. म्हणजे आज जवळपास स्वतः रिलायन्सकडे 30 ते 40 कोटी स्वतःचे युजर आहेत. त्यांची स्वतःची जिओची इकोसिस्टीम आहे. त्याच्यावरून बाय डिफॉल्ट जर का 30 ते 40 कोटी लोकांना टिकटॉक दिलं तर ऑटोमॅटिक त्यांचा हा जो डाउनलोड्सचा आणि परत रिटेन करायचा जो प्रश्न आहे तो निघून जातो. त्यामुळेच त्यांना रिलायन्स बरोबर जाणं जास्त संयुक्तिक आहे भारतामध्ये, जेणेकरून त्यांचे नंबर ऑफ युजर्स, नंबर ऑफ डाउनलोड्स कॉन्स्टंट राहतील आणि त्याच्यातून भविष्यात जो ऍडव्हर्टाइजमेंटचा
रेव्हेन्यू आहे तो तेवढा कॉन्स्टंट राहील. नाहीतर टिकटॉक परत ती उंची गाठू शकेल का याच्याबद्दल भारतात शंका खरं आहे. आहे. याच्या उलट अमेरिकेत थोडक्यात आहे. विनायक आपण असं म्हणूया की दोन्ही ठिकाणी म्हणजे भारतात किंवा अमेरिकेत टिकटॉकचं पुनरागमन तितकंसं सोपं नाहीये. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. या सगळ्याचा विचार हे दोन्ही मोठे प्लेयर करतील आणि त्यासाठी थोडी वाट आपल्याला पाहावी लागेल. तुर्तास धन्यवाद विनायक, तुम्ही आमच्या सोबत आलात आणि इतकं सखोल विश्लेषण लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठी केलं. तर मित्रांनो, टिकटॉकचा यापुढचा प्रवास